पाणी टंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे। टंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे। यात आज घडीला मराठवाड्यात एकूण 33,000च्या वर कामे सुरू असून त्यामध्ये 4,20,902 मजूर काम करत आहे अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली आहे। शेल्फवरील कामांची संख्या 2,06,000च्या घरात आहे। मध्यंतरी अवकाळी पाऊस पडल्यानंतर 3 ते 4 दिवस कमाल तापमानात घट झाली होती, परंतु हा अपवाद वगळता गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये उन्हाचा पारा हा 43.5 अंशावर होता। एकीकडे उन्हाचे चटके बसत असतानाच दुसरीकडे विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईची झळही अधिक जाणवू लागली होती। सध्या विभागातील तहानलेल्या 1,289 गावे 512 वाड्यांना 1,837 टँकर मार्फत पाणी पुरवठा करण्यात येत आहे। तर विभागातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या 68 असून यामध्ये 354 महसूल मंडळांचा देखील समावेश आहे। दुष्काळी परिस्थितीमुळे जमीन महसुलात सुटस पीक कर्जाचे पुनर्गठन तसेच परीक्षा शुल्कात माफी यासह अन्य सवलतींसह टंचाई निवारणासाठी उपाययोजना केल्या जात आहे। सोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या हातांना काम मिळावे, रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी रोजगार हमी योजनेच्या कामावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे। मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मिळून 33,448 कामे सुरू असून यामध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या 4,20,902 एवढी आहे। यामध्ये सर्वाधिक म्हणजे 11,740 कामे एकट्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुरू आहे। त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यामध्ये 8,576 कामे सुरू आहेत, तर बीडमध्ये सर्वाधिक म्हणजे 1,30,000 मजूर कार्यरत असल्याचे अहवालात नमूद आहे। सर्वाधिक कामे ग्रामपंचायत, कृषी विभाग, रेशीम विभाग, सार्वजनिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, जिल्हा परिषद सिंचन तसेच वन विभाग यासह विविध यंत्रणेमार्फत सिंचन विहिरी, बांधावर वृक्ष लागवड, शेततळे, घरकुल, सिमेंट रस्ते, नाला सरळीकरण यासह विविध कामे रोजगार हमी योजनेतून केली जात आहे। यामध्ये सर्वाधिक म्हणजे 32,263 कामे ग्रामपंचायत मार्फत तर इतर यंत्रणेमार्फत 1,185 कामे सुरू असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीनं विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली कामे आणि मजुरांची संख्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अनवर अलमनूर जाफर, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।